तर सिद्धू आणि भावनाला होणार आता बाळ, तर दुसरीकडे मात्र सिद्धू फोडणार नीलांबरीचं सगळ्यांसमोर थोबाड. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता फायनली जानू आणि जयंतचं लग्न झालेलं असतं आणि जयंतला वाटत असतं की आता जानूसोबत लग्न झालं म्हणजे तो त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही जिंकला आणि त्याने मिळवलंच. पण खरा तर त्याच्या आयुष्यामध्ये आता बरबादीचा रस्ता चालू झालेला असतो आणि जानूने त्याला पहिल्याच वेळेस त्याला चांगलाच इंगा दाखवलेला असतो आणि त्याला देखील समजलेलं असतं की जानूच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, कारण की ही मला मारणार तर नाही ना. तर आता जयंतला देखील आपल्या जानूची भीती हळूहळू वाटायला लागते. तर दुसरीकडे बिचारा विश्वासोबत खूप मोठा धोका झालेला असतो, कारण की बिचारा आता डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याला असं वाटत होतं की त्याची मैत्रीण जानू ती तरी त्याचं ऐकून घेईल, परंतु मात्र तिने देखील काहीच ऐकून घेतलेलं नसतं. म्हणून बिचारा विश्वास स्वतःला त्रास करून घेत असतो. पण त्या बिचाऱ्याला काय माहीत की त्याने जे काही केलं होतं ना ते एकदम बरोबर केलं होतं, पण आता ज्याला ऐकायचंच नाही यामध्ये बिचारा विश्वाची काय चूक होती. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की सिद्धू आणि भावना आता सुखरूप आहेत, कारण की त्यांचा अपघात झाला पण खूप थोडक्या प्रवासामध्ये अपघात झाला, त्याच्यामुळे त्यांच्या बाळाच्या जीवाला एवढा मोठा काही धोका निर्माण झालेला नाही आहे. पण नीलांबरीला आणि आजीला हे सगळं पाहून मात्र प्रचंड दुःख झालेलं असतं, कारण की त्यांना असं वाटतं की हे कसं शक्य आहे, कारण की हा प्लॅनिंग त्या माजुरड्या नीलांबरीने बनवलेला असतो आणि सिद्धू आणि भावनाच्या समोर देखील येतं की हे सगळं त्या नीलांबरीनेच प्लॅन आणि ट्रॅप बनवलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू आणि भावनाचा अपघात झाला याबाबत कोणाला काहीच काडीची खबर नसते. पण सिद्धूने ठरवलेलं असतं की ज्या नीलांबरीने आपल्या बाळाला मारण्याचा आज प्रयत्न केला ना भावना, तर त्या नीलांबरीला नाही मी पापाची शिक्षा दिली तर मी पण नावाचा सिद्धराज गाडे पाटील नाही, कारण की मी वहिनीचा असा छळ करून करून वहिनीचा बदला घेणार ना की तिने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की सिद्धराज गाडे पाटील ह्या थराला जाईल म्हणून. तर दुसरीकडे आता नीलांबरीला तिचा प्लॅन फेल झाला म्हणून प्रचंड दुःख झालेलं असतं. तर नीलांबरी म्हणते की आता नेमकं असं करू तरी काय जेणेकरून ती भावना आणि तिचं बाळ ते दोघेजण देखील मरून जाईल. तर आता एकीकडे तुम्ही पाहचाल की रेणुका चक्क आता सिद्धू आणि भावनाला एक सल्ला देते आणि म्हणते की आता तुम्ही दोघांनी देखील ह्या घरात राहणंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे ना तुम्ही कुठे जरी राहिला तरी मात्र आजी आणि नीलांबरी काही तुम्हाला सोडणार नाही. त्याच्यामुळे आपण तुम्ही दोघेजण जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत दुसरीकडे राहायला जायचं का, कारण की ही नीलांबरी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ह्या बाळाला इजा करू शकते. तर हे सगळं आपल्या तुम्हाला माहितीच आहे की रेणुकाचं अगदी बरोबर असतं, कारण की ती काळजीपोटी बोलत असते आणि तिची या सगळ्यामध्ये काहीच चूक देखील नसते. पण आता मात्र सिद्धू आणि भावना हे ऐकतात का हे पाहणं जास्त रंजक ठरेल. तर फायनली आता सिद्धूकडे सगळे काही पुरावे सापडलेले असतात आणि सिद्धूने डिसाईड केलेलं असतं की आता वहिनीची हीच योग्य वेळ आहे सगळ्यांसमोर चेहरा एक्सपोज करायची, नाहीतर ती तोपर्यंत माझ्या भावनाच्या जीवाला काही धोका निर्माण करू शकते. त्याच्यामुळे सिद्धू ठरवतो की काही जरी झालं तरी आता नीलांबरी वहिनीला सोडायचं नाही आहे, कारण की तिने जो मूर्खपणा करून ठेवला आहे त्याच्या बाबतीत तिला शिक्षा झालीच पाहिजे. तर आता सिद्धू सगळ्यांना घरातल्यांना बोलवतो आणि सगळ्यांसमोर मात्र आता सगळ्यात भयानक गोष्ट करतो तो म्हणजे ती जोगतिनी सगळी काही सिद्धूला सापडलेली असतात. सिद्धूकडे फोटो व्हिडिओ सगळं असतं. तर आता नीलांबरी वहिनीला सगळ्यांसमोर सिद्धू प्रश्न करत असतो, तर त्यावेळेस मात्र नीलांबरी सगळ्यांसमोर खोटा आळा आणत म्हणत असते की माझ्यावरती हा सिद्धू सारखा संशय घेतोय, त्याच्यामुळे आता मी ह्या घरात राहू का नको का, जाऊ हे घर सोडून, असं नीलांबरी म्हणते. पण ही नीलांबरीची सगळी नाटके सिद्धराजला समजलेली असतात. तर सिद्धू तिला एकच म्हणतो, अगं वहिनी अजून किती नाटकं करणार, बास कर ना, कारण की तुझी ही नाटकं पाहून ना मला आता कंटाळा आला, त्याच्यामुळे तू काहीतरी वेगळं नवीन कर, कारण की ह्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसेल. पण आता माझ्याकडे असे पुरावे आहेत ना ते पाहिल्याच्या नंतर सगळ्यांना विश्वासच बसणार नाही तुझ्यावरती की तू आतापर्यंत किती कांड करून बसलेले आहेस. तर फायनली आता सगळे पुरावे सिद्धूला सापडलेले असतात. तर सिद्धू आता सगळ्यांसमोर नीलांबरीला एक्सपोज करतो आणि सिद्धू सगळ्यांसमोर नीलांबरीच्या कानाखाली मारतो. दुसरीकडे रेणुका कानाखाली मारते, तर आजी पण कानाखाली मारते आणि म्हणते की अगं नीलांबरे, तुला लाज कशी नाही वाटली, कारण की तू हे सगळं कट फक्त आणि फक्त भावनाचं बाळ मारण्यासाठी आणि ह्या गाडे पाटलांचा वंशच बुडवण्यासाठी हा प्रयत्न तू केला, त्याच्यामुळे तुला तर सोडणारच नाही मी आता. तर नीलांबरीचा चेहरा अशा प्रकारे सगळ्यांसमोर एक्सपोज होतो मित्रांनो पुढे. आणि पुढे मित्रांनो सिद्धू आणि भावनाला बाळ होतं आणि ते पण एकदम सुखरूप आणि चांगलं गोड गोंडस. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. तोपर्यंत व्हिडिओवर नसाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि मित्रांनो हा आपला नवीन चॅनल आहे, प्लीज याला सबस्क्राईब करा यार. बाय.